नमस्कार, मी बालाजी निकम, सीईओ DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही आज DNSP ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो आम्ही हा ब्रह्मोस प्रोडक्ट लॉन्चिंग केलाय, तयार केलाय, त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी आम्ही आज वरकुटे खुर्द, वरकुटे खुर्द, इंदापूर तालुका, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, आणि सरांचं नाव आहे महेश महेश पिराजी शेंडे. महेश शेंडे सरांचे आम्ही केळीच्या फळात आलेलो आहे, म्हणजे केळीच्या बागेत आलेलो आहे. आणि ही यांची मला पटत नाही, कारण ही देशी केळ आहे, जवारी केळ आहेत ही. कारण का तो म्हणजे ते झाडाचा बुंदा जर बघितला, तो झाडाचा जर बुंदा बघितला तर ही वाटत नाही, बरोबर. तर असा अफलातून रिझल्ट आहे आणि साहेबांना अनुभवही चांगला आहे केळीच्या, आणि नवनवीन प्रयोग करायला साहेब नेहमी उत्सुक असतात. आणि ह्यांनी ब्रह्मोस वापरलंय आपलं, आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की ब्रह्मोस वापरल्यानंतर काय यांना केळीमध्ये फरक जाणवलाय किंवा काय मातीमध्ये फरक जाणवलाय. सरांना विचारूया. सर नमस्कार. मला सांगा की तुम्ही आमचं जे DNSP कंपनीचं ब्रह्मोस आहे हे किती वेळा युज केलं ह्या बागेसाठी? आतापर्यंत 2 वेळा. 2 आळवणी झाल्या, बरोबर. किती गॅप किती ठेवला दोन्ही आळवणीच्या मध्ये? 15 दिवसाचा gap. 15 दिवसाच्या गॅपने टाकलाय. बर, ठीक आहे. ब्रह्मोस वापरण्या अगोदर घड पडली असतील, हो, किंवा केळींचे पानं वगैरे हे तुम्हाला माहितीच असेल, हो, म्हणजे तुमचं निरीक्षण असणारच आहे. हो. आणि ब्रह्मोस वापरल्यानंतर आता महिनाभर झाला आपण वापरतोय, तर ह्या महिन्याभरात काय इफेक्ट काय जाणवलाय का तुम्हाला? घडाच्या लांबीमध्ये फरक जाणवला. घड्याच्या लांबीमध्ये फरक जाणवला, म्हणजे ब्रह्मोस वापरायच्या अगोदर घडाची लांबी एवढी नव्हती, आता लांबी व्हायला लागली. आणखीन परत मुळ्यांची संख्या आवर्जून जास्त वाढायला लागली. म्हणजे पांढऱ्या पाऊस, मुळ्या- एवढा पाऊस असून सुद्धा पांढरी मूळ जास्त दिसायला लागली. यस, म्हणजे एवढा पाऊस असून सुद्धा पांढऱ्या मुळ्यांचा जास्त, त्याच्यामुळं ऍप्टिक जास्त वाढलं, प्रमाण वाढलं. आणि त्याच्यामुळं केनोपी पण आपली चांगली आहे पानांची. हो, पानांची साईज, पानांची जाडी, पानाचा कलर. हो. कारण का पान म्हणजे झाडाचं किचन आहे. हो. म्हणजे अन्नद्रव्य तयार करायचं काम हे झाड करत असतं, सूर्यप्रकाश त्याच्या माध्यमातून. म्हणजे त्याला आपण फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो. एक म्हणजे मूळ महत्वाचा आणि दुसरं म्हणजे पान. ऍक्च्युली पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस अति प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस मुळी जागेवर थांबते. म्हणजे पावसाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण झालं की मुळी थांबते. मग त्याचा इफेक्ट ऑटोमॅटिकलीच आपल्याला झाडावरती येतो. पण आपण ब्रह्मोस वापरल्यानंतर ऑटोमॅटिकली मुळींची संख्या एवढी वाढली, पाऊस असून सुद्धा, बेस्ट, की त्याचा ऑटोमॅटिकली झाडावरती परिणाम होऊन त्याचा इफेक्ट जाणवला. जरा हे ऋषिकेश, जरा पांढऱ्या मुळ्या बघ, जरा कुठं काय दिसते जरा ये, जरा उकळून वरच दिसतील. ही पाला बाजूला काढला तर हिथं पण मुळ्या दिसतील. हो का? जरा काढू. हा, तिथे घे. हो, तिथे येतील. तिथे जरा टाक करा. त्या मुळे आहेत सगळ्या पांढऱ्या मुळे. जरा जवळून घे. म्हणजे एवढा पाऊस असून, एवढं पाणी असून, एवढी प्रतिकूल परिस्थिती असूनही ब्रह्मोस या प्रोडक्टनं पांढऱ्या मुळ्या, आपण त्याला मुकुटमुळी म्हणतोय, मुकुटमुळी वाढवलेल्या आहे. जबरदस्त रिझल्ट. मगाशी जिथं घेतलं शूटिंग, तिथलं शूटिंग घ्या, तिथं घेऊया. तिथं भरपूर मुळे आहेत. आणि सर ब्रह्मोस हा घड पडून किती दिवस झाला आता? ह्याला आता 8 ते 10 म्हणजे ब्रह्मोस वापरल्यानंतरचा घड आहे. ह्याची साईज बघा, ती स्टंपची साईज बघा, किंवा हा कोका बघा किती मोठा पडलाय, किंवा तो दोन्ही फणीतलं अंतरही वाढले, अंतरही वाढलं, म्हणजे तो माल क्वालिटीचा होणार. क्वालिटी जबरदस्त. इथं कोका एक पडलाय, काल पडलेला आहे, इथं कालच पडलाय. बघा साईज काय आहे ती. आणि जेवढा कोका मोठा पडेल तेवढी साईज मोठी, आणि फण्यांची संख्या जास्त. बरोबर. जास्त 11 फण्या पडते. आता अंदाज 11 फण्यांचा आहे. म्हणजे 11 फण्या जरी पडल्या तरी केळीची लांबी साधारण अकोट राहते. पण ह्याच कसं झालंय, हे वापरल्यानंतर केळांची लांबी वाढलेली दिसली. सगळ्यात महत्वाचं केळांची ही आहे. कुठं या बंटू, ही जी केळीची लांबी आहे ना, ही वाढली आहे. केळीची लांबी, फळांची लांबी वाढली. बरोबर, जबरदस्त. देशी केळ वाटत सुद्धा नाही. हो.
सगळ्यात महत्वाचं रिझल्ट. सर मग तुम्ही ब्रह्मोस वापरलाय, तुम्ही महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना ब्रह्मोस या प्रोडक्ट बद्दल काय सल्ला द्याल किंवा काय तुम्ही त्यांना सांगाल? प्रत्येक शेतकऱ्यांनी ब्रह्मोस वापरणं गरजेचं आहे. हे एक तर प्युअरली ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि शेतीला सर्व गुण संपन्न जर बनवायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांनी ब्रह्मोस वापरावं, अशी एक माझी सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे. कारण आपल्या शेतीचा पोत जर तुम्हाला सुधारायचा असेल तर प्रत्येकाने जास्त केमिकल वापरण्यापेक्षा ब्रह्मोस वापरावं. बरोबर. मित्रांनो, सर बोलले ते अगदी खरोखर आहे, बरोबर आहे. कारण का आपण आता सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला जर शेती ठेवायची असेल तर आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय शेतीकडेच वळलं पाहिजे. रासायनिकचा हळूहळू वापर कमी केला पाहिजे. आणि ही जी दिसती शेती ही पूर्ण सेंद्रियच आहे. ही शेती सर्वांची सेंद्रिय आहे. ह्या शेतीमध्ये तुम्हाला केमिकल कुठेही मिळणार नाही. तुम्ही कुठलीही सॉइल टेस्ट करा किंवा माझ्या फळांची टेस्ट घ्या, माझ्या शेतीमध्ये तुम्हाला केमिकल आढळणार नाही, हेही सांगतो. म्हणजे आपण जर म्हणतो यील्ड वाढवण्यासाठी किंवा उत्पादन कुठल्याही पिकाचं वाढवण्यासाठी आपण केमिकलकडे वळतो किंवा वेगवेगळे प्रकारचे त्यांना फर्टिलायझर्स वापरतो, त्याच्यामुळं शेतीची प्रतवारी खराब होते. काय आपण उत्पादन घेऊ जातो पण पुढच्या पिढीला आपण त्या प्रतीची शेती देऊ शकत नाहीये. हे एक मोठं आत्ताच्या पिढीचं आणि आजच्या पिढीचं फार मोठं दुर्दैव असं आहे की तुम्ही पैसे कमवचाल पण भविष्यात तुमच्या पिढीला तुम्ही चांगल्या प्रतीची शेती नाही देऊ शकणार, आरोग्यही नाही देऊ शकणार. तेव्हा तुम्ही जर आत्तापासूनच जर थोडासा बदल केला, जास्त नाही म्हणत मी, थोडासा करा, मी थोडाच केलाय, जास्त नाही केला काय, तरी मला हे रिझल्ट आहेत काय. आणि ह्यात मला साथ दिली तुमच्या ब्रह्मोस सरांच्या ब्रह्मोसच्या प्रोडक्टनी काय. त्या प्रोडक्टमुळे आणखीही चांगलं उत्पादन मिळालं. त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत काय. ह्यात वेगळं काय सांगण्यासारखं नाही काय. आणि ह्या क्वालिटीची शेती म्हणते साधारण 16 एकर आहे. केळी 16 एकर केळी आहे. 2-3 ठिकाणी शेती आपली काय. शक्यतो प्रत्येकाने ऑर्गॅनिक्स वापरावं. मित्रांनो, DNSPचं विजन आणि मिशन हेच आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे. आणि हाच वसा आणि वारसा घेऊन आम्ही पुढे चाललोय. आणि मग मोहिते सारख्या शेतकऱ्यांचा शेंडगे साहेब आता 2-3 वेळा आलो की नाव पाठवणार माझं. आता 2-3 वेळा चुकले म्हटलं नाव परफेक्ट लक्षात राहणार. आता शेंडे साहेब अशा म्हणजे प्रगतशील शेतकऱ्यांचं आम्हाला मार्गदर्शन असेल तर आम्ही युवा पिढी अजून पुढे गगन भरारी मारू. शेंडे साहेब, तुम्ही DNSPला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी तुमचा शतशी आभारी आहे. ओके, नमस्कार सर. जय हिंद, जय DNSP, जय ब्रह्मोस.